पूर्वजन्माचं ज्याचं पुण्य असेल त्याच्याच मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. मुखामध्ये नाम यायला पूर्व पुण्य. आता तुम्ही म्हणसाल की पूर्वजन्माचं आम्ही कशावर मेल्यानंतर गेलं. तुम्ही एखाद्या जर मुंबई पुण्याला तुम्ही सर्व्हिसला राहिलाय, अनेक रूम बदलले असतील राहण्यासाठी, तुम्ही एक रूम बदलली की दुसरी रूम केली की पहिल्या रूमचा तुमचं विस्मरण होत राहतं. आपण तिथं राहिलोय का काय कालांतरानं विसरून जातो. आपण इथं राहिलं फक्त ज्या एरियात आठवतं पण विसरतं सगळं. तसा पुनर्जन्म आपल्याला मिळाल्यानंतर आपण विसरतो. तुकोबारा आजच्या अभंगामध्ये सांगतायत की आपुलिया हिता जो असे जागता. जागणं म्हणजे काय? झोपेतनं उठणं म्हणजे जागणं शब्दशः अर्थ नाही. जागणं म्हणजे काय? देवाचं ज्ञान घेणं. जो देवाचं ज्ञान घेतो आणि ज्ञान घेऊन आचरण करतो, संत विचारानं ज्ञान घेतो आणि आचरण करतो म्हणजे जागणं. आणि असं जे घरामध्ये जी व्यक्ती त्याच्या आई वडिलांना